नमस्कार मंडळींनो, आज हा गटारी त्यानिमित्त फॅमिलीने ठरवलं एकत्र गटारी करू आणि मटण घेऊक लाईन बघा केवढी आहे आणि याच्यातले किती श्रावण पाळतले आणि किती नाही, पण गटारी मात्र कंपल्सरी. आमचे आत्या आणि काका जोडी वडे कापत बसले होते. अजून आमची मंडळी येऊची बाकी होती. कसला श्रावण आणि कसला काय. पाहुण्यांका सांगितलं चिकन वडे मटण असा, त्यामुळे पहिली ट्रेन पकडून पाहुणे दारात हजर झाले. अशा प्रकारे पटापट मंडळी येऊक लागली. भावाक सांगलंय वडे थापून द्या. येवा कोकण आपलो तसा. भावान लयच मनावर घेतला. लगेच वडे थापून बसलो. इला जावेक सांगले नाग नंतर फुगव, आधी वडे फुगून दाखव. गोड बोलान तिच्याकडनं याक काम करून घेतलं. तळलेला चिकन बघून बाहेर जेवक वाढूक घेतल्याने जेवणामध्ये बनवला होता मटण, चिकन, वडे, नंदेन झणझणी चिकन बनवलं. गटारी जर तुम्ही कोंबडी वडे नाही बनवलास तर कसली तुमची गटारी. तोपर्यंत ह्यांनी चिकन 65 संपवल्याने वाढता आज की आम्ही आता नुसते वडेच खाव. अजून किचन मध्ये काय काय बाकी होता आता आम्ही सगळा एक एक करून घेऊन इलो. शिरा पाडान देत त्या व्हिडिओवर आम्ही आता ताव मारूक घेतो. हय थय नाही बघता सगळे जेवक घेतल्याने मस्त असा जेवण झाला होता. गप्पा मारत मारत आम्ही सगळा मटन चिकन फस्त केलं. आता नॉनव्हेज म्हटल्यावरती सोलकडी ही वहीच ना. सोलकडी घ्यावा रे, परत खाली झाला तर परत जेवक भेटत. ग्लासभर सोलकडी पिलं तरी पण आमचा जेवण काय जिरला नाही. तसेच पोरांनी काकांचं जेवण जिरूक घेतल्याने. पण मी म्हणतो एवढा जेवकच कशाक व्हाया की एवढा जिरूचा लागात. पण खरोखर गटारी स्पेशल एकदम स्पेशलच झाली. सर्वांबरोबर जेवणं मजा करणं एक वेगळीच मजा. गटारी संपली. आता आम्ही जातो आमच्या घरात. बाय.